बातमी कराडमधून आहे। कराड तालुक्यातल्या पाठरवाडी या गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांसह जनावरांचे देखील आता हाल होत चाललेले आहेत। 40 वर्षांपूर्वी पाणी योजना जीर्ण झाली असून नवीन योजना अपूर्ण असल्यानेच गावचा पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे। डोंगरावरील पाण्याचे स्रोत आटल्यानेच नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुनील बामणे यांनी स्वखर्चामधून टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे, तरी या प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेवटचं गाव असलेलं पाठरवाडी गाव डोंगरावरती आहे आणि ह्या डोंगरावरती गावातील सध्या समस्या ती आहे ती म्हणजे पाण्याची। आणि या पाणी मिळवण्यासाठी लोकांकडून कडाक्याच्या उन्हात अशा पद्धतीनं टँकरच्या मागे धावपळ सुरू असल्याचं पाहायला चित्र गेल्या 8-10 दिवसापासून पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे या गावाला पाणी योजना करणारी जी पाईपलाईन होती ती 30 ते 40 वर्षापूर्वीची आहे आणि ती जीर्ण झाल्यामुळे या ठिकाणी ती लिकेज झालेली आहे आणि ती लिकेज आता दुरुस्त होत नाही। त्यामुळे या ठिकाणी या लोकांची समस्या मोठी पाण्याची निर्माण झालेली आहे। दुसरं, या गावाला जल जीवन मिशन योजनेतून ही पाण्याची स्कीम राबवण्यात येत आहे, मात्र तीही अपूर्ण आहे। अशा वेळेला या लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला। त्यावेळी सुनील बामणे यांनी आपल्या काही मित्रांसोबत स्वखर्चातून या ठिकाणी पाणी टँकरद्वारे पुरवण्याचा निर्णय घेतला आणि ते टँकरद्वारे पाणी गेल्या काही दिवसापासून येत असलं तरी प्रशासन नक्की यावरती काय उपाययोजना करणार आणि पाणी योजना केव्हा या ठिकाणी सुरळीत होणार हा प्रश्न या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा। बऱ्याचशा अंशी म्हणजे प्रत्येकाच्या घरी जनावरं, माणसं, लोकसंख्या वगैरे ह्या सगळ्या दृष्टीनं आपल्याला पाणी हा प्रश्न मूलभूतच आपला आहे। मग आम्ही सुनील दादा बामणे असतील, आम्ही जरा विचार करून एक 3 ते 4 टँकर आम्ही तुमच्याकडे म्हणजे ही समस्या तुमची सुटेपर्यंत चालू ठेवण्याचा आम्ही निर्धार केला।